गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. आजचं जे लेक्चर आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण असं की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा 2020च्या आत्ता काही दिवसांपूर्वी झाल्या. त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरचा जो MCQ पार्ट आहे, साधारणतः 2 प्रकारचं इंग्लिश राज्यसेवेमध्ये त्याचबरोबर PSI ST असिस्टंटमध्ये विचारलं जातं. त्यातला राज्यसेवेचा जर भाग समजून तुम्ही घेतला तर राज्यसेवेचं इंग्लिश 2 प्रकारामध्ये असतं. एक म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्यालाच आपण पर्यायी प्रश्न असं म्हणतो, आणि दुसरं असतं ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश. मग ह्यातला जो मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा प्रकार जो आहे इंग्लिश ग्रामरमधला 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला, तो आज आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. चला तर मग त्या 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न होते त्याचं असणारं एक्सप्लेनेशन तुम्हाला या असणाऱ्या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. आमच्या विजन इंग्लिशच्या ज्या काही व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात किंवा ज्यांना इंग्लिश ग्रामर शिकायचं आहे अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत, त्यांना सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ किंवा आपला चॅनेल सजेस्ट करू शकता. चला तर मग स्टार्ट करूयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 इंग्लिश ग्रामर MCQ क्वेश्चन्स विथ आन्सर एक्सप्लेनेशन्स. पहिला प्रश्न होता त्या परीक्षेतला, विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस करंटली फॉर्म्स द ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड फॉग. फॉग नावाचा एक शब्द त्या ठिकाणी आहे. काही त्याला सफिक्सेस लावायचे आहेत जेणेकरून या फॉग या शब्दाचा, जर आपण हा फॉग शब्द बघितला तर याचं जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात आपल्याला माहित आहे, तर तो नाउनमध्ये आहे. कशामध्ये आहे? नाउनमध्ये आहे. तर त्याचा आपल्याला ॲडजेक्टिव्ह बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? तर ॲडजेक्टिव्ह बनवायचं आहे, जेणेकरून सफिक्सेसची मदत घेऊन तुम्ही ते बनवू शकताय. मग चला तर मग कुठला सफिक्स त्या ठिकाणी मॅच होतोय हे पाहणं पण तितकंच महत्वाचं आहे. पहिला त्या ठिकाणी सफिक्स आहे ISH. हा जर आपण अटॅच केला फॉग या वर्डला तर त्याचा वर्ड होतोय फॉगिश. फॉगिश हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन काही मॅच होत नाही. दुसरा आहे GY, फॉगी, हे आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. तिसरा आहे OUS, फॉगोस, हे पण चुकीचं आहे. चौथा आहे IC, फॉगिक, हा पण चुकीचा आहे. मग जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी जो वर्ड आहे की जो त्या ठिकाणी मॅच होऊ शकतो तो आहे फॉगी. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर बी नावाचा जो वर्ड आहे तो बी नावाचा वर्ड त्या ठिकाणी मॅच होऊ शकतो. म्हणजे हा जो सेकंड वाला आहे फॉगी, हा जर आपण खाली दिलेल्या आन्सर ऑप्शन्स मध्ये बघितला तर तो कुठल्या क्रमांकावरती आहे? तर 3rd नंबरवरती आहे. म्हणजे 51चं जे आन्सर आहे ते बी ओनली असं येईल. आणि फॉगी याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? तर धुक्यामुळं अस्पष्ट झालेला. फॉगी याचं मराठीमध्ये रूपांतर आहे धुक्यामुळं अस्पष्ट झालेलं. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. 52 नंबरचा तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारलाय तर पंक्च्युएशन मार्क संदर्भात तो क्वेश्चन आहे. आता पंक्च्युएशन मार्क आपल्या सर्वांना माहित आहेत, त्यालाच आपण विरामचिन्ह असं म्हणतो. तर या पंक्च्युएशन मार्क्स मध्ये ऑलरेडी दे हॅव गिवन टू अस 4 अल्टरनेटिव्स. A, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड, डॉक्टर डू समथिंग क्विकली. सेम तसेच आहेत, पण आता या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय तर विरामचिन्ह आपण कशा पद्धतीने वापरतो यानुसार पण त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी समजू शकतात. तर मग बघा, पहिली महत्वाची गोष्ट जर आपण या ठिकाणी पाहिली तर पहिल्या महत्वाच्या गोष्टीमध्ये हे जे सेंटेन्स आहे, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड, कुठेतरी फिमेल आहे ती त्या ठिकाणी तिच्या तोंडातून उद्गार बाहेर पडतायत. महत्वाची गोष्ट डायलॉग आहे तो, म्हणजे या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा असणं हे गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर डू समथिंग क्विकली हे सुद्धा तिनेच म्हटलेलं आहे. म्हणजे शी क्राईड म्हणजे ती जी महिला आहे फिमेल कोणीतरी, त्या फिमेलनं 2 स्टेटमेंट्स त्या ठिकाणी म्हणलेले आहेत. एक म्हणजे ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड आणि दुसरं म्हणजे डॉक्टर डू समथिंग क्विकली. हे वाक्य तिनं म्हटलेले असल्यामुळं ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येणं गरजेचं आहे.
आणि महत्वाची गोष्ट, ओ डॉक्टर मधला जो ओ आहे तो त्या ठिकाणी इंटरजेक्शन्स आहे. आणि ज्यावेळी इंटरजेक्शन्स येतं त्यावेळी एक्सक्लेमेशन मार्क असणं इम्पॉर्टंट आहे, की जे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, म्हणजे डी ऑप्शन जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन आहे. आन्सर ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर ए अँड डी ओनली, बी अँड सी ओनली, डी ओनली आणि सी ओनली, म्हणजे या ठिकाणी जे आन्सर आपलं आहे ते काय आहे, डी ओनली. सो या पद्धतीनं विरामचिन्हांचा वापर प्रॅक्टिसच्या थ्रू तुम्ही करू शकताय. पुढच्या प्रश्नांच्याकडे जाऊयात. 53 नंबरचा क्वेश्चन होता की चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द सेंटेन्स. लक्षात घ्या, इडियम हा एक प्रकार वोकॅब्युलरी सेक्शन मध्ये इम्पॉर्टंट आहे. नुसतंच इंग्लिश ग्रामर इम्प्रूव्ह होणं गरजेचं नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला इडियम्स पण माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. मग बघा, आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन, आय डोंट बिलीव्ह इन डबल डेलिंग्स. क्वेश्चन काय आहे बघा, डबल डेलिंग्स नावाचा इडियम्स त्यांनी या ठिकाणी यूज केलेला आहे. मग आता मराठीमध्ये हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर हा प्रश्न पाल अँड सुरीमध्ये, जर तुम्ही पाल अँड सुरी फॉलो करत असाल तर त्याच्यामध्ये पेज नंबर बघा, पेज जे आहे पाल अँड सुरी मधलं ते साधारणतः 355 या पेजवरती तुम्हाला याचा आन्सर पाहायला मिळेल. ठीक आहे ना, हे जे आन्सर आहे ते पेज नंबर 355 याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मग डबल डिलिंग्स म्हणजे काय असतं नेमकं, तर त्या ठिकाणी ट्रिकरी किंवा डिसेट असं त्याला म्हणतो. डिसीव म्हणजे फसवणे, आणि डबल डिलिंग हा त्या पद्धतीनंच एक प्रकार आहे. डबल बिझनेस या ठिकाणी मॅच होत नाही, डबल प्रॉफिट हा सुद्धा मॅच होत नाही, पॉलिटिक्सचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाही. मग संबंध कुठल्या ऑप्शनचा आहे, तर सेकंड जो ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, की जो आहे डिसीव. आणि याचा आणि वर दिलेल्या डबल डिलिंग या असणाऱ्या इडियमचा जवळचा संबंध आहे. म्हणजे आय होप स्टुडंट्स, इडियम्स पाठ असल्याशिवाय पर्याय नाही, कारण जोपर्यंत तुम्ही इडियम पाठ करणार नाही, त्याचा क्ल्यू समजून घेणार नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात, की जो ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहे. 54 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. मग आता हे जर आपण व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये द बिल्डिंग हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा आहे सेंटेन्सचा ऑब्जेक्ट. त्यानंतर वॉज वापरलेला आहे, की जो बेसिकली हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे ना, म्हणजे पुढे काय वापरले बघा, वॉज वापरले. पुढे सराउंडेड आहे, सराउंडेड हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे, बाय वापरलंय, आणि अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. आता व्यवस्थित आपण जर हे वाक्य बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे वाक्य आहे ते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या संदर्भात आहे. मग क्वेश्चन काय विचारलाय, चेंज इट इन टू ऍक्टिव्ह व्हॉइस. मग दिलेलं वाक्य कशामध्ये चेंज करा म्हणता येते, तर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करा. म्हणजे दिलेलं वाक्य कुठल्या ह्याच्यात आहे, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. यातला ऑब्जेक्ट आहे तो बिल्डिंग आहे, वॉज वर हेल्पिंग वर्बच्या पैकी एक आहे, सराउंडेड हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे, बाय हे प्रिपोजिशन आहे, आणि अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज हा सब्जेक्ट आहे. मग आता हे जर आपण व्यवस्थित बघितलं तर याच्या ठिकाणी ओ प्लस वॉज वर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट केलेला आहे. मग हा फॉर्म्युला कुठल्या टेन्सचा असणारा पॅसिव्ह व्हॉइस इंडिकेट करतो, तर तो सिंपल पास्ट टेन्सचा. मग सिंपल पास्ट टेन्सचा जो बेस फॉर्म्युला असतो, टेन्सेसचा फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो, तो काय असतो, तर तो जो फॉर्म्युला असतो तो असतो सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग आता सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हा काय आहे, तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन्स बघितले तर अ टीम ऑफ स्पेशल कमांडो सराउंड्स द बिल्डिंग हा आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्याचं रिझन काय, इथं सराउंड्स आहे, की जे बेसिकली सिंपल पास्ट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. सेकंड आहे अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज हॅड सराउंडेड द बिल्डिंग, हॅड सराउंडेड पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येतं. थर्ड अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज इज सराउंडिंग द बिल्डिंग, इज सराउंडिंग द बिल्डिंग हे जे दिसतंय तुम्हाला ते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. आणि अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज सराउंडेड द बिल्डिंग हा जो लास्ट ऑप्शन आहे डी, याच्यामध्ये काय आहे, सराउंडेड आहे, की जो काय आहे इथं V2 आहे. आणि आपल्याला कशाची गरज आहे, V2 चीच गरज आहे, कारण सिंपल पास्ट टेन्सचा ज्यावेळी तुम्ही ऍक्टिव्हाइज करणार आहात त्यावेळी तिथं V2 असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आन्सर मध्ये बघा, ए इज करेक्ट, डी इज करेक्ट, बी अँड सी आर करेक्ट, आणि लास्ट आहे ऑल आर रॉंग. म्हणजे याच्यातला करेक्ट आन्सर कुठला आहे, तर सेकंड डी इज करेक्ट. म्हणजे तुम्ही अनालिटिकल पद्धतीनं कशा पद्धतीनं
क्वेश्चनकडे बघताय त्यानुसार तो प्रश्न सोपा का अवघड हे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट आपण पुढच्या असणाऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. स्पर्धा परीक्षांचे प्रश्न म्हटलं की त्याच्यामध्ये थोडीशी त्या ठिकाणी क्रिटिकल लेवल जास्त असते, त्याचबरोबर कन्फ्यूज करतात, तुम्हाला प्रश्न कन्फ्यूज करतात. कॉन्सेप्च्युअल क्लिअरन्स असेल तर बऱ्यापैकी तुम्ही तिथपर्यंत प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. बघा 55 नंबरचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला, द कमिटी डॅश डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. बघा, द कमिटी डॅश डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. द वर्ब विच ॲग्रीज विथ द सब्जेक्ट द कमिटी इज नॉशनल कॉन्कर्ड इज. आता सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब याचं जे रिलेशन असतं त्यालाच आपण सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब कॉन्कर्ड असं इंग्लिशमध्ये म्हणतो. मग आता इथं जर आपण बघितलं तर द कमिटी काय आहे, तर हे कलेक्टिव्ह नाउन आहे. आता कलेक्टिव्ह नाउन म्हटलं की त्या कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय असतं, तर त्या कलेक्टिव्ह नाउन मध्ये एक इक्वल पार्ट असतो, इक्वालिटी असते. म्हणजे द कमिटी डॅश डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. कमिटी जर एखादी होत असेल याचा अर्थ जे इक्वल थॉटवाले थिंकर आहेत यांची कमिटी होते, बरोबर. म्हणजे जर युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनची कमिटी असेल तर त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह आणि जे काही त्याच्यामध्ये जे काही प्रिन्सिपल्स आहेत हे फॉलो करणारे कंट्रीज त्या ठिकाणी असतील. कोणतीही कमिटी जेव्हा आपण क्रिएट करतो त्यावेळी त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह सेम असतं, मात्र लोक जास्त असतात. म्हणजेच काय, तर इथं आपण व्यवस्थित विचार केला तर कन्सिडर्ड हा वर्बचा थर्ड फॉर्म आलेला आहे. आणि वर्बचा थर्ड फॉर्म कुठे येतो, तर त्या ठिकाणी तो एकतर हॅव हॅज बरोबर येऊ शकतो, हॅड बरोबर येऊ शकतो, किंवा शाल हॅव किंवा विल हॅव या असणाऱ्या हेल्पिंग वर्ब्स बरोबर येऊ शकतो. मग जर तुम्ही 55चे ऑप्शन्स बघितले तर फर्स्ट आहे आर, सेकंड आहे इज, थर्ड आहे हॅज आणि लास्ट आहे हॅव. कमिटी कन्फ्युजन मुलांचं कुठं होणार आहे, सी आणि डी मध्ये होणार आहे. कारण ए आणि बी आपण 100% सांगू शकतो की तो त्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणजे हॅज आणि हॅव याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हॅज हा त्या ठिकाणी आन्सर आहे. त्याचं रिझन काय, कमिटी ही एकमत असणारी कमिटी आहे, त्यांच्यामध्ये एकमत आहे आणि हे एकमत जे असतं ते हॅज ना आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी जर सी ऑप्शन बघितला तर तो आपल्याला फर्स्ट नंबरमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आन्सर ऑप्शन्स मधला सी जो आहे तो त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा 56 नंबरचा असणारा प्रश्न. आता 56चा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलंय, चूज द वर्ड्स हॅव्हिंग ऑपोजिट टू दॅट ऑफ. बघा, ऑपोजिट वर्ड्स आणि सिमिलर वर्ड्स ही कॉन्सेप्ट आपल्याला 10th पासून माहिती आहे किंवा त्याच्या आधीपासून पण ते होते. आता हे जे वर्ड्स आहेत या वर्ड्सची असणारी डिफिकल्टी लेवल जरा थोडीशी जास्त आहे, त्यामुळे हे लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे. बघा, वर्ड दिलेला आहे बॉयस्टरस नावाचा वर्ड आहे, हे तुमच्या लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे. OUS हा जो सफिक्स असतो ज्या वर्डच्या शेवटी लागतो तो वर्ड त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह असतो, हे कायम लक्षात ठेवा. मग आता त्यांनी 4 अल्टरनेटिव्ह आपल्या समोर दिले आहेत, राउडी, काम, क्वाईट, ट्युम्युल्टस. मग आता यापैकी कुठला असेल, कारण सगळे शब्द यातले काही शब्द 2 शब्द तर आपण काम आणि क्वाईट आहे हे समजू शकतो की काम म्हणजे शांत आहे आणि क्वाईट म्हणजे काय, ते पण शांत आहे. म्हणजे हे दोन्ही सिमिलर आहेत एकमेकांच्या, म्हणजे काम आणि क्वाईट हे सिमिलर वाटतात. मग आता बॉयस्टरस याचा महत्वाचा मिनिंग आपल्याला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. मग बॉयस्टरस म्हणजे काय असतं, तर त्याला दुसरे वर्ड्स आहेत, एक म्हणजे टर्ब्युलंट आणि दुसरा आहे रायटस, खवळलेला किंवा दंगेखोर असं आपण त्याला म्हणतो. मग आता खवळलेला किंवा दंगेखोर जो असतो, आपण सर्वांनी एक मूवी त्या ठिकाणी बघितलेला आहे, त्या मूवीचं नाव आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर तो राऊडी राठोड असं नावाचा एक मूवी आपण बघितलाय. आता राऊडी हा जो वर्ड आहे, राऊडी जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर राऊडीचा मिनिंग काय आहे, तो पण दंगलखोरच असा होतो, ठीक आहे ना. ट्युम्युलेटस हा पण त्या ठिकाणी तशा टाईपचा वर्ड वाटतो. आपल्याला विचारलंय काय की अपोजिट वर्ड्स विचारलंय. बॉयस्टरचा जर अर्थ दंगेखोर किंवा खवळलेला असेल तर त्याचा अपोजिट काय असू शकतो, शांत असू शकतो ना. आणि हा जो शांत आहे हा शब्द या ठिकाणी आपल्याला 2 दिसत आहेत, एक म्हणजे काम, दुसरा म्हणजे क्वाईट, की ज्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बी आणि सी हा जो ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी त्याचा ऑपोजिट आहे. मॅक्सिमम मुलांचा गोंधळ कुठे उडतो बघा, त्यांनी हे विचारलेलं नाही की सिमिलर काय, बॉयस्टरचा सिमिलर राऊडी आहे, ठीक आहे, हे तर आपल्याला माहित आहे. डी संदर्भात आपण साशंक आहोत, पण आपल्याला हे माहित आहे की काम आणि क्वाईट
हे शांत म्हणून आलेले आहेत, त्यांचा अर्थ शांत म्हणून नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी बॉयस्टर्स या वर्डचं ऑपोजिट मिनिंग जो आहे तो काम आणि क्वाईट असेल. नेक्स्ट 57 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊयात. 57 नंबरचा क्वेश्चन आहे, टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. मग आता हा जो वर्ड आहे किंवा ही जी सेंटेन्स आहे याच्यामध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस सबस्टिट्यूट्स अ जिरंड फॉर इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स अबो. म्हणजे काय तर याच्यामध्ये दोन आपल्याला इन्फिनिटिव्ह दिसत आहेत. एक इन्फिनिटिव्ह कुठला आहे, टू डाय. दुसरा कुठला आहे, टू सरेंडर. आता हे दोन इन्फिनिटिव्ह जे आहेत ते त्यांनी काय सांगितलंय की कशामध्ये कन्वर्ट करा, सबस्टिट्यूट करा, तर जिरंड मध्ये करा. कशामध्ये करा, जिरंड. आता जिरंड काय असतो तर वर्ब प्लस आयएनजी, याला आपण जिरंड म्हणतो. मग तुम्ही म्हणाल की कंटिन्युअस टेन्सेस मध्ये पण जिरंड असतात की, पण हे कंटिन्युअस मधले टेन्सेस मधले जे जिरंड असतात ते बेसिकली टू बी ला घेऊन येतात. म्हणजे एम इज आर, वॉज वर, शॅल बी, विल बी याला सोबत घेऊन येतात. आणि हे जे असतात हे जिरंड नसतात. मग काय असतात इंग्लिशमध्ये तर त्याची एक कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. यांना आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. जिरंड जे असतात त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या सुरुवातीला, त्यांच्या आधी कुठलाही एम इज आर, वॉज वर, शॅल बी, विल बी असा काही शब्द पाहायला मिळत नाही. मग जर आपण चारही ऑप्शन व्यवस्थित बघितले तर याच्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये काय डाईंग आहे, सेकंडला टू सरेंडर आहे. आपल्याला सांगितलंय काय की दोन्ही इन्फिनिटिव्ह कशामध्ये कन्वर्ट करा, जिरंड मध्ये करा. सेकंड ऑप्शन मध्ये टू डाय आहे, इकडे सरेंडिंग आहे म्हणजे पहिल्यांदा इन्फिनिटिव्ह आहे, दुसरीकडे जिरंड आहे. थर्ड मध्ये डाईंग आहे, इकडे सरेंडिंग आहे, इकडे डाईंग आहे, इकडे सरेंडिंग आहे. पण महत्वाची गोष्ट बेटर दॅन हा थर्ड मध्येच पाहायला मिळतो. डी मध्ये आपल्याला बेटर दॅन शेवटी टाकलाय, गरज नव्हती त्या ठिकाणी. म्हणजेच काय तर डाईंग इज बेटर दॅन सरेंडिंग हा जो ऑप्शन आहे तो कुठला आहे, सी आहे. मग सी आपल्याला कुठं पाहायला मिळतं तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला सी पाहायला मिळतं. म्हणजे क्वेश्चन सोपे आहेत, फक्त थोडंसं जरा अनालिटिकल पद्धतीनं लॉजिकल थिंकिंग केलं तर आपण प्रश्नांच्या मुळापर्यंत पोहोचू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅब दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. आता इथं सुद्धा क्वेश्चन कशावरती आलाय बघा, इडियम्स वरती आलाय. म्हणजे जितकं महत्व आपण इंग्लिश ग्रामरला देतो स्पर्धा परीक्षेमध्ये तितकंच महत्व आपल्याला व्होकॅब्युलरी सेक्शनला पण देणं गरजेचं आहे. कारण बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो इक्वल टाईपमध्ये आयोग कधी कधी विचारतं. त्यांच्याकडे बंधन नाहीत की ग्रामरवरच जास्त प्रश्न आपण टाकूयात, व्होकॅब्युलरीला कमी टाकूयात, असं काहीही त्यांच्याकडे बंधन नाही. त्यामुळं हे आपल्याला माहिती असायला हवं की व्होकॅब्युलरी पण तितकाच महत्वाचा आहे जितकं इंग्लिश ग्रामर महत्वाचं आहे. मग आता बघा क्वेश्चन काय, इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅब दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. आता गिफ्ट ऑफ द गॅब हा जो क्वेश्चन आहे हा पाल अँड सुरीला तुम्हाला 357 पेज नंबरवरती ऍज इट इज पाहायला मिळेल. म्हणजे जर व्होकॅब्युलरी सेक्शनची तयारी करायची असेल तर ऍज अ इंग्लिश टीचर आय जस्ट वॉन्ट टू सजेस्ट यू पाल अँड सुरी बुक्स. ओके, इफ यू अंडरस्टँड vocabulary as well as idiom, antonyms, synonyms, so you should follow Pal and Suri. This will be very fantastic option for the competitive examination students. So choose the correct meaning of the underlined idiom. मग आता याचा अर्थ माहित पाहिजे, गिफ्ट ऑफ द गॅब. याचा अर्थ जो आहे तो आपल्याला त्या पुस्तकामध्ये पण पाहायला मिळेल. त्याचा आन्सर आहे द ॲबिलिटी टू स्पीक फ्लुएंटली. एखादी गोष्ट म्हणजे फ्लुएंट स्पीच करायचं असेल तर त्या ठिकाणी गिफ्ट ऑफ द गॅब असं वापरलं जातं की जो कशाशी रिलेटेड आहे, स्पीचशी रिलेटेड आहे, लिसनशी रिलेटेड नाही, रीडिंगशी रिलेटेड नाही, रायटिंगशी रिलेटेड नाही. मग आहे कशाशी रिलेटेड तर तो आहे पॉवर ऑफ स्पीच, स्पीकिंगशी रिलेटेड. नेक्स्ट 59 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन अ पर्सन हु फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट्स अन ऑफेन्स. आता यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. मग आता हा अ वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये 4 जे अल्टरनेटिव्ह आहे सगळ्यांचाच अर्थ माहित असणं इम्पॉर्टंट आहे. मग बघा पहिला त्या ठिकाणी वर्ड आहे कुठला आहे, डिरिलिट नावाचा शब्द आहे, दुसरा आहे डेलिक्वेंट, तिसरा आहे कल्प्रिट आणि चौथा आहे डिलेटेंटे. आता याच्यामध्ये जर व्यवस्थित आपण अर्थ समजून घेतला तर या प्रश्नामध्ये पहिली महत्वाची गोष्ट बघा काय दिलंय. पहिला आहे डेरिलिक्ट,
याचा मिनिंग आहे अ पर्सन विदाउट अ होम, जॉब ऑर प्रॉपर्टी. कुठलीही प्रॉपर्टी नाही, जॉब नाही, होम नाही अशी व्यक्ती, तिला आपण डेरिलेक्ट पर्सन असं म्हणतो. सेकंड आहे डेलिक्वेंट. डेलिक्वेंट म्हणजे काय? अ यंग पर्सन टू कमिट क्राईम, मायनर क्राईम. अशी व्यक्ती, तरुण व्यक्ती की जिनं खूपच असा एखादा क्राईम केलेला आहे त्याला आपण डेलिक्वेंट असं म्हणतो. थर्ड आहे कल्प्रिट. कल्प्रिट म्हणजे काय? अ पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर अ क्राईम. एखादी व्यक्ती क्राईम करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणं त्याला आपण कल्प्रिट असं म्हणतो. राहतोय काय? डेलिटेंट. हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये जर आपण पहिल्या तीनचा मिनिंग समजून घेतला तर यामध्ये फोर्थ नंबरचा ऑप्शन जो आहे डेलिकेट तो त्या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे डी ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 60 नंबरचा. विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज द प्रिफिक्स सब मॅच करेक्टली. खाली काही अल्टरनेटिव्ह मध्ये वर्ड्स दिसत आहेत, त्याच्यामध्ये सब नावाचं जे काही प्रिफिक्स आहे, आता प्रिफिक्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय, शब्दाच्या सुरुवातीला लागतो त्याला काय म्हणतो आपण? प्रिफिक्स म्हणतो. शब्दाच्या शेवटी लागतो त्याला काय म्हणतो आपण? सफिक्स म्हणतो. म्हणजे या ठिकाणी सब नावाचा जो काही प्रिफिक्स आहे तो आपल्याला कुठल्या शब्दाच्या आधी लावल्यानंतर तो मॅच होतोय तो आपल्याला पाहायचा आहे. पहिला आहे सब हॅरेस, असा शब्द इंग्लिशमध्ये नाही. सेकंड आहे सबलेट, असाही शब्द इंग्लिशमध्ये आहे, पण त्याचं मिळणं काय आहे बघा, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकतर बी मध्ये आपण सब लावू शकतो, भाड्यानं देणे, टू गिव्ह इन अ रेंट. भाड्याने एखादी गोष्ट द्यायची असेल तर त्याला सबलेट तुम्ही म्हणू शकताय. नेक्स्ट आहे ऍब्सर्ड. सब ऍब्सर्ड हे होत नाही. नेक्स्ट आहे डी सब ह्युमन. सब ह्युमन हा एक येऊ शकतो. त्याचं रिझन आपण समजून घेऊयात. सब ह्युमन म्हणजे काय की मानवापेक्षाही खालच्या पात्रतेचा असणारी व्यक्ती, तिला आपण सब ह्युमन असं म्हणतो. आणि हा सुद्धा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी 285 हा जो पेज आहे पालन सुरीचा, तर त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न त्याचं उत्तर आपल्याला ऍज इट इज पाहायला मिळेल. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन जो आपला असेल तो काय असेल? बी अँड डी ओनली. म्हणजे प्रश्न सोपे आहेत, प्रश्नामध्ये डिफिकल्टी लेवल जास्त नाही, फक्त थोडंसं जरा व्होकॅब्युलरी सेक्शन पाठांतर किंवा समजून घेणं गरजेचं आहे. ग्रामॅटिकल असणारा पार्ट, ट्रिक्स समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सुद्धा पाल अँड सुरी या पुस्तकामधून पेज नंबर 71 वरती ऍज इट इज कॉपी केलेला आहे. मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. आता याच्यामध्ये मिस्टर मेहता हा सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, मॅनेजेस सेंटेन्सचा फर्स्ट फॉर्म आहे वर्बचा, अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर हा ऑब्जेक्ट आहे. आपण व्यवस्थित बघितलं तर मिस्टर मेहता म्हणजे कोण? ही, शी, इट या प्रोनाउन पैकी ही म्हणजे मिस्टर मेहता. मग इथं मिस्टर मेहता ही असल्यामुळे मॅनेजेस असं झालेलं आहे. वर्बला यस लागलं कारण आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल आपल्याला माहित आहे. ज्यावेळी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी, इट ऍज अ सब्जेक्ट म्हणून असतो त्यावेळी आपण मेन वर्ब जो असतो त्याला यस किंवा ईएस सफिक्स लावत असतो. आता प्रश्न असा पडतो की याचा पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला काय? तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइसचा जो फॉर्म्युला असतो तो असतो ओ प्लस एमिजार प्लस V3 प्लस कॉम्प्लिमेंट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग आता सेंटेन्सचा ऑब्जेक्ट आहे अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर की जे बेसिकली सगळीकडेच दिसतंय. त्यानंतर एमिजार पैकी एक वापरायचा आहे, तो आपल्याला फक्त बी आणि सी मध्ये दिसतोय. म्हणजे या ठिकाणी हे तर क्लिअर झालं की ए ऑप्शन नसणार आहे आणि डी पण ऑप्शन नसणार आहे. पुढं एम्पायर एक आहे का अनेक आहे? एक आहे. कसं ओळखलं आपण? आर्टिकल अ त्या ठिकाणी वापरलेला आहे म्हणजेच इज येणार आहे. त्यानंतर मॅनेजेस हा जो आहे याचा V3 वापरायचा, तो होणार आहे मॅनेज्ड बाय मिस्टर मेहता. म्हणजे या ठिकाणी सी पण ऑप्शन जातो. त्याचं कारण आहे बिईंग आलंय की जे बेसिकली कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरलं जातं. म्हणजे ऑप्शन राहतोय कुठला हो? बी. दॅट इज अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज्ड बाय मिस्टर मेहता. मग या ठिकाणी ऑप्शन मध्ये ओनली बी कुठं आहे? तर या ठिकाणी फर्स्ट मध्ये आहे. म्हणजे हे फर्स्ट नंबरचा आन्सर त्या ठिकाणी आलेलं आहे. सिक्स्टी टू नंबरचा क्वेश्चन आहे तो मॅच द पेअर्स मध्ये आलेला आहे. याच्यामध्ये सिमिलर मिनिंग्स आहेत. सिमिलर मिनिंग्स म्हणजे काय? त्याला आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द म्हणतो.
समान अर्थाचे शब्द. तर या ठिकाणी ए सेक्शन आणि बी सेक्शन दिलाय. ए सेक्शन मध्ये पहिला आहे कॉम्प्लेसेंट, जेंटिल, इंडस्ट्रियस, रेज. बी सेक्शन मध्ये स्टायलिश, डेलिगंट, सेल्फ सॅटिस्फाईड, कम्प्लिटली डिस्ट्रॉय. आता यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी पहिली गोष्ट ए सेक्शन मधले वर्ड्स तरी तुम्हाला माहित पाहिजेत किंवा बी सेक्शन मधले वर्ड्स तुम्हाला तुमच्या रीडिंग मधून, तुमच्या असणाऱ्या कम्युनिकेशन मधून, स्पीकिंग मधून तरी ते गेले पाहिजेत. ऍटलिस्ट तुम्हाला त्याचा मिनिंग तरी माहित पाहिजे, हिंट तरी माहित पाहिजे. एकतर बघा कॉम्प्लॅसेंट याला आपण त्याचा जर सिमिलर मिनिंग जर आपल्याला पाहायचा झाला तर त्याला आपण आत्मसंतुष्ट असं मराठीमध्ये म्हणतो. आणि यासाठी थर्ड नंबरचा जो आहे सेल्फ सॅटिस्फाईड याला सुद्धा आपण आत्मसमाधानी म्हणजेच आत्मसंतुष्ट असं म्हणू शकतो. सेकंड आहे जेंटिल. जेंटिल हा जो आहे तो स्टायलिश या वर्डशी रिलेट करतो. त्याचा मराठीत अर्थ आहे खानदानी घरातला, एकदम अशा स्टायलिश लक्झरियस घरातला. थर्ड इंडस्ट्रियस, कामामध्ये स्वतःला जास्त वळवून ठेवणारी जी मंडळी असतात त्याला आपण इंडस्ट्रियस म्हणतो. आणि हा जो इंडस्ट्रियस आहे याच्यासाठी जो सिमिलर मिळून राहतो तो म्हणजे डेलिगंट आहे. नेक्स्ट आहे रेज. रेज याचा अर्थ होतो पुसून टाकणे किंवा उद्ध्वस्त करणे. म्हणजेच जो डीचा आहे, डीचा ऑप्शन फोर्थ नंबरचा त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे जर ऑप्शन्स आपण बघितले तर या आन्सरच्या ऑप्शन्स मध्ये जर पाहिलं आपण तर एचा 3 आहे की जो बेसिकली थर्ड आणि फोर्थ, म्हणजे हे तर क्लिअर झालं की पहिला ऑप्शन येणार नाही, सेकंड पण येणार नाही, कारण एचा आन्सर आहे 3. बीचा आन्सर आहे 1 की जो साधारणतः इथे इंडिकेट होतंय की गरज नाही की तुम्हाला सगळेच माहित पाहिजेत. फोर्थ नंबरचा जो ऑप्शन आहे तो तिथं त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे आपल्याला इंडिकेट करतोय. चला तर मग नेक्स्ट असणाऱ्या 63 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन बघा काय विचारलाय. ही लेफ्ट अर्ली डॅश डॅश ही अराइव्ड लेट ॲज युजल. विच वन ऑफ द फॉलोइंग कनेक्टर्स, कनेक्टर्स याचा अर्थ होतो कंजंक्शन्स, करेक्टली फिल्स द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव टू कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट बघा, कॉन्ट्रास्ट सांगण्यासाठी इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट नावाचा एक प्रकार आहे बघा ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये. तर त्यामध्ये कुठले कुठले कंजंक्शन्स आपण वापरतो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट इंडिकेट करण्यासाठी. एकतर दो वापरतो, ऑल्दो वापरतो, इवन वापरतो, डेस्पाइट वापरतो, इनस्पाइट ऑफ वापरतो, इन ऑर्डर टू, अशी काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स त्या ठिकाणी वापरतो. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर यापैकी कुठला एक तरी पाहायला मिळते का? नाही. दो पण नाही इथं, अल्दो पण दिलेलं नाही, इवन दो पण दिलेलं नाही, डेस्पाइट पण नाही, इनस्पाइट ऑफ, इन ऑर्डर टू काहीच नाही. पण इथे एक गोष्ट आहे ती अशी की इनस्पाइट ऑफ याचाच एक सिमिलर वर्ड या ठिकाणी दिलाय, तो आहे नेव्हरदीलेस. याला दुसऱ्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये इनस्पाइट ऑफ असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी बी ऑप्शन जो आहे तो आपल्याला करेक्ट ऑप्शन आहे की जो बेसिकली कुठं पाहायला मिळतो ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे बघा हल्ली हे प्रश्न कंजंक्शनचे असे पण विचारले जात आहेत. मग बदलते ट्रेंड लक्षात घेता आपल्याला स्टडी मेथड्स पण बदलणं गरजेचं आहे. जुन्या मेथडनं तुम्ही जर स्टडी करत राहिला तर कदाचित त्या पद्धतीनं तुमचा मेन्समध्ये स्कोर होणार नाही. आणि हे तर इम्पॉर्टंट आहे, प्रिलिम पास व्हाल हो पण मेन्स पास झाल्याशिवाय इंटरव्ह्यू नाही, मेन्स पास झाल्याशिवाय पोस्ट मिळणार नाही. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रत्येक विषय एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊन ठेवला पाहिजे. प्रत्येक विषयाला एक समान वेटेज असणे इम्पॉर्टंट आहे. हा आवडीचा तो नावडीचा हे स्पर्धा परीक्षेमध्ये चालणार नाही. तर प्रत्येक आवडीच्या विषयामध्ये पण इंटरेस्ट क्रिएट झालाच पाहिजे, पण तेवढाच नावडीचा विषय जो आहे त्या विषयात पण तुम्ही थोडंसं परफेक्शन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 64 नंबर. जेंटलमॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज. इथं एक टिपिकल असा इडियम आणखीन एक विचारलाय बघा. मग आजपासून इडियम वरती 3rd नंबरचा हा क्वेश्चन आहे. म्हणजे इडियम इम्पॉर्टंट आहेतच. द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स अबोव मीन्स ॲट अ डिस्काउंट या असणाऱ्या इडियमचा मिनिंग त्यांनी विचारलाय. मग आता काय आहे बघा तो बिलो द युज्युअल कमर्शियल प्राइस ऑर व्हॅल्यू. यालाच आपण काय म्हणतो चीप म्हणतो. काय म्हणतो? चीप. इझिली अवेलेबल,
लगेच अवेलेबल होणारा हे नाही येणार, म्हणजे हे रॉंग आहे. निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्षित, हे सुद्धा रॉंग आहे. डिक्लायनिंग नाश पावणारा, हा पण रॉंग आहे. चीप म्हणजे स्वस्तातला. त्यामुळं या ठिकाणी ओनली डी हा त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे तुमचं अनालिसिस कसं आहे त्याच्यावर पण डिपेंड करतंय की प्रश्न कशा पद्धतीनं सुटतील. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 65 नंबरचा. चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर द एक्सप्रेशन. एक एक्सप्रेशन दिले लाईक अँड अंकल नावाची, की ज्याचा सिनॉनिम आपल्याला शोधायचा आहे. पहिल्यांदा हे समजून घेऊ की या ठिकाणी जे 3 अल्टरनेटिव्ह दिलेत हे सिमिलर दिसत आहेत एकमेकांशी, पण मात्र त्यांचे मिनिंग डिफरंट आहेत. मग आता व्हेंट्रिक्युलर, ऑरिक्युलर, एव्हियन्क्युलर या तिन्हीचा अर्थ काय? व्हेंट्रिक्युलर याला आपण म्हणतो रिलेटिंग टू ऑर बियॉन्ड अ व्हेंट्रिकल. थर्ड आहे ऑरिक्युलर, रिलेटिंग टू द इयर ऑर हिअरिंग, ऐकण्यासंदर्भातला तो पार्ट आहे. आणि एव्हियन्क्युलर म्हणजे लाईक अन अंकल, रिलेटिंग विथ रिलेशन्स. म्हणजे हे सुद्धा बेसिकली तुमच्या रिडिंगमध्ये येणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी ते येऊ शकतात. म्हणजे थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तो त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे थर्डला आहे सी, मग सी कुठं दिसतोय तर सेकंड मध्ये दिसतोय. हेही महत्वाचं आहे, कारण काय होतं कधी कधी कन्फ्युजन होतं. वरती आपण बरोबर ओळखतो वरच्या अल्टरनेटिव्ह मध्ये काय आहे, परंतु आन्सरचे जे ऑप्शन्स असतात याच्यामध्ये काय दिलंय, कारण उलटे सुलटे पण असू शकतात. जसं की इथं पाहायला मिळते बघा, ए ओनली, सी ओनली, बी अँड सी ओनली आणि बी ओनली. म्हणजे हे पण तितकंच तुमची बारकावे तुम्हाला माहिती असायला हवेत. बघा 66 नंबरचा क्वेश्चन आहे. गिव्ह सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली काही वर्ड्स दिलेत की त्याला सिनॉनिम्स तुम्हाला द्यायचे आहेत. अटेन्युएट, बॉनी, गेओल. आता हे 3 वर्ड्स त्या ठिकाणी डिफिकल्ट आहेत, एवढे सोपे नसतात, पण तरी सुद्धा कधी कधी आपण हिंदी न्यूजपेपर यूज करतो किंवा टाइम्स ऑफ इंडिया वाचत असतो, त्याचबरोबर आपण इंडियन एक्सप्रेस वाचतो, त्याच्यामध्ये असे काही वर्ड्स येतात आणि हे आपल्याकडे बारकाईने आपण हे वर्ड्सची असणारी कलेक्शन्स केलं पाहिजे. सो अटेन्युएट, बॉनी, गॅओल याचा जर मिनिंग समजून घेतला तर या ठिकाणी डिरेक्टली आन्सर सांगतो. अटेन्युएट जो आहे त्याचा मिनिंग होतो रिड्यूस, बॉनी म्हणजे डेस्टिनेशन आणि गेओल म्हणजे प्रिझन. ऍक्च्युली गॅलॉप नावाचा वर्ड आहे वधस्तंभ, त्याच्या संदर्भात हे थोडंसं जरा हिंट येऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी ओनली ए ऑप्शन इज द करेक्ट वन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर जे असेल आपलं ते काय असेल, ए ओनली. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. खाली काही फ्रेजेस दिल्यात की ज्या तुम्हाला त्या ठिकाणी सेंटेन्स मध्ये प्रॉपरली कंप्लीट करायचा यूज करून ते. ही स्पोक टू अस, ही स्पोक टू अस. काय दिलंय? ऑफ ग्रेट इंडिफरन्स, विथ ग्रेट इंडिफरन्स, फॉर ग्रेट इंडिफरन्स, अबोव ग्रेट इंडिफरन्स. ही स्पोक टू अस, तो बोलला आमच्याशी, तो बोलला. ऑफ ग्रेट इंडिफरन्स, विथ ग्रेट इंडिफरन्स. इथं जर आपण बघितलं तर हा जो सेकंड ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे 68 नंबरचा. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज युज्ड ॲज अ ऍडवर्ब. काय विचारलंय की मिल्क नावाचा जो शब्द आहे तो ऍडवर्ब म्हणून कुठल्या सेंटेन्स मध्ये वापरलाय. चला तर मग शोधूयात कुठल्या सेंटेन्स मध्ये आहे. पहिलं सेंटेन्स आहे मिल्क इज गुड फॉर हेल्थ. मिल्क हा आहे तो नाउन म्हणून वापरलाय आणि तो सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे तो पहिला ऑप्शन येणार नाही. सेकंड मध्ये आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट. मिल्क चॉकलेट जो आहे तो या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून आलाय की जो चॉकलेट आहे नाउन बरोबर आलाय, कारण आर्टिकलचा पण रूल आहे ए ऑब्लिक अँड प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन, त्यामुळे सेकंड ऑप्शन पण गेला. राहतो काय थर्ड ऑप्शन, ही ओवर अ मिल्क व्हाईट टर्बन. या ठिकाणी हा जो मिल्क नावाचा वर्ड आहे तो या ठिकाणी व्हाईट टर्बन, व्हाईट ऍडजेक्टिव्ह आहे तो टर्बन बद्दल, पगडी बद्दल माहिती देतोय. आणि ती कशी आहे, मिल्क कलरची, मिल्क व्हाईट कलरची आहे. म्हणजेच ओव्हर हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे या ठिकाणी मिल्क नावाचा वर्ड थर्ड मध्ये जो आहे तो ऍडवर्ब म्हणून वापरलेला आहे, की ज्या ठिकाणी सी ओनली हा ऑप्शन करेक्ट असेल. म्हणजे बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लिअरन्स जर तुमचा असेल तर कदाचित तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकताय.
I hope students you all understand what exact the important part related with these examination. Next आहे 69 degree comparison. No other train is as comfortable as the Tejas Express. मागच्या विजन इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पॅटर्न्स दिलेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्याच्यामधल्या पॅटर्न नुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस एक्सप्रेस. यामध्ये पॅटर्न नंबर फर्स्ट यूज केलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की कंपॅरेटिव्ह डिग्री काय आहे तो लिहा. ऑटोमॅटिकली तो सापडतो. कसं सापडतो तर फर्स्ट पॅटर्न मध्ये कंपॅरेटिव्ह मध्ये एनी ऑर्डर येतं की जे पहिल्यामध्ये नाही आणि त्याचबरोबर सी मध्ये पण नाही. मग आता आपण आन्सरच्या ऑप्शनला जाऊयात, मग तुमच्या लक्षात येईल. काय दिलाय? ए अँड सी करेक्ट. चुकीचं आहे कारण दोन्ही पण चुकले. ओनली डी करेक्ट. हे पण आपण विचार करून आपल्याला बघावं लागेल. नेक्स्ट आहे ओनली बी करेक्ट. ऑल आर करेक्ट. म्हणजे एक हे तरी क्लिअर झालं तुमच्या, ए आणि सी ऑप्शन नसणार आहे. ऑल आर करेक्ट तर अजिबात नाहीत, म्हणजे सेकंड आणि थर्ड मधला एक असेल. मग इथं जर बघितलं तर द मोस्ट कम्फर्टेबल हे कंपॅरेटिव्ह मध्ये येत नाही, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे याचा अर्थ डी मधला पण ऑप्शन गेला. मग राहतो काय? बी. इथं पॅटर्न पण आहे, पॅटर्न नुसार तुम्हाला जर बघितलं तर एनी ऑर्डर आलंच पाहिजे की जे दोन्हीमध्ये पण आहे. पण इथं एक चुकीचा भाग जो आहे तो आहे द मोस्टचा, की जो बेसिकली कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर जो आहे आपला तो काय असेल? थर्ड नंबरचा, ओनली बी करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 70 नंबरचा. डोंट अनॉय दॅट बुल ऑर डॅश डॅश मे अटॅक यू. आता बुल बद्दल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. हे बेसिक क्वेश्चन आहे, आपल्याला माहित पाहिजे. बुल हा ॲनिमल असतो आणि ॲनिमलसाठी जे प्रोनाउन वापरतात ते इट असतं, कारण तो ही नाही, ही पुरुषासाठी, शी स्त्रीसाठी, दे अनेक जण असतील तर. मात्र इथं बुल आहे की जे ॲनिमल आहे म्हणून इट येतं. आणि डी कुठं आहे तर सेकंड मध्ये डी ओनली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्सेस सोपे आहेत, एक्सप्लेनेशन पण त्यांचं इझी आहे. फक्त थोडासा आपल्याला अनालिटिकल पद्धतीनं विचार करावा लागेल. आणि जे स्टुडंट्स असा अनालिटिकल विचार करतात कदाचित ते आन्सर पर्यंत पोहोचू शकतात. सो आय होप स्टुडंट्स यू ऑल अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्ट द description and explanation of 20 questions in 2020 राज्यसेवा परीक्षा. राज्यसेवा परीक्षेतले ते 2020 चे 20 प्रश्न मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस करूयात. तोपर्यंत आपण थांबूयात.